35,000च्या रोख रकमेसह तब्बल 1 किलो सोन्याचे दागिने असणारी बॅग लुटली. महामार्गावर वराडे गावच्या हद्दीत घडला प्रकार. एकाला पकडण्यात पोलिसांना यश, मात्र बाकीच्यांनी केली बॅग लंपास. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गावर कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत हॉटेल श्रावणी येथे एसटी बसमधून 35,000 रुपयाची रोख रक्कम व सुमारे 90 लाखांच्या किमतीचे सोन्याचे दागिने असणारी बॅग चोरट्यांनी लुटल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. फिर्यादीने आरडाओरडा केल्याने एकाला पकडण्यात यश आले. या घटनेत 3 ते 4 संशयितांचा समावेश असून त्यांनी बॅग लंपास केली आहे. दरम्यान घटनास्थळी असणाऱ्या CCTV फुटेजची पाहणी करून पोलिसांनी पुढील तपासासाठी पथके रवाना केली आहेत. बुधवारी पहाटे एसटी बस श्रावणी हॉटेल येथे बाथरूम करता थांबली होती. या ठिकाणी अनोळखी 3 ते 4 इसमांनी शयनायन एसटी मधून प्रवास करणाऱ्या प्रशांत कुंडलिक शिंदे यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील कृष्णा कुरिअर कोल्हापूर येथील कुरिअर गोल्ड पॅकिंग असलेली बॅग घेऊन पलायन केले. या बॅगेत रोख रक्कम 35,000 व 90 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. सदर गुन्ह्यातील एक संशयित आरोपी राहुल शिंगाडे राहणार शिंगणापूर याला तळबीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले करीत आहेत. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.